भाऊजी आणि काय वहिनी, नाना कुठे आहेत? कॅरम खेळायला गेलेत. चाळ कमिटीच्या मीटिंगला गेलेत. रिडेव्हलपमेंटला जाते ना. अजून चालूच आहे का ते? आपल्या जन्मापासून चालू आहे रिडेव्हलपमेंट. कधी निवडली का भाजी? हा, माहितीये कशी निवडायची, काय निवडायची? आता हॉटेलात काम करायला लागला, आता सुचला काय तुला भाजी निवडावी? काय यार आई, चिडली की तू एकदम चंद्रमुखीची ज्वालामुखी होते. बास ना आता, बोर झालं. बोल ना नीट मायाशी. काय बोलू? सांग ना, काय बोलू? अरे आयुष्यभर सगळ्यांचं ऐकूनच घेते मी. आधी माझ्या आई बापाचं, मग माझ्या सासूचं, तुझ्या बापाचं, आता तुम्हा पोरांचं. तुझा तो भाऊ, तू कसा काय वागतो, त्याचा त्याला कसा त्रास होतो, हे तो मला ऐकून दाखवतो. सगळ्यांचे बोलणं मीच ऐकून घ्यायचे. तुझा विचार केला, तुझ्या भल्याचा विचार केला, तुला समजावायला आले तर तू मलाच बोल बोल बोलला. त्यापेक्षा मी गप्पच बसलेली बरी ना. पण आता काय बोलतोय का मी? तू बोल ना. तू लग्न कर बस, बाकी माझं काही म्हणणं नाही. अगं पण आत्ता आपलं काम सुरू झालंय ना. आता लगेच कसं? काम काम कोणाचं सांगतो तू कामाला? हा, आम्ही काय काम करून संसार केले नाहीत? सांग ना, केले नाहीत का? अरे तुझ्या बापाची गिरणी बंद पडली ना, तेव्हा त्यांनी गोण्या उचलल्या. मी 4 घरची धुनी भांडी पण केली. काय लोणचे, पापड, कुरडया बनवल्या, चालला ना संसार, केला ना. काम काम सांगतो मला. हे बघ, आपण ना एखादीशी फक्कड जेवण बनवणारी पोरगी बघूया. म्हणजे कसं की तुला हॉटेलात पण मदत करेल ना. हा, चल जाऊ दे, माझ्या आवडीची नको, तुझ्या आवडीची कर, पण कर. अगं तो मुद्दा नाहीये, म्हणजे तो पण मुद्दा, आता तो मुद्दा नाहीये. आपली गोष्ट समजून घे ना तू. काय समजून घेऊ? सांग ना, काय समजून घेऊ? अरे तुझं कधी शाळेत लक्ष नव्हतं, त्यामुळे मार्कांचं तर काय विचारूच नको. प्रत्येक वेळी भोपळा. तेव्हा तुला ह्याच भोपळ्याने समजून घेतलं ना. हा, सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.